गुड मॉर्निंग. आजचा आपला विषय आहे व्यावसायिक संदेशवहन. व्यावसायिक संदेशवहनाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आजच्या आपण एक पीपीटी माध्यमातून शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं काय आपण जाणतातच, व्यावसायिक संदेशवहन म्हणजे व्यवसायातल्या लोकांनी एकमेकांसोबत किंवा व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांसोबत केलेलं संदेशवहन म्हणजे व्यावसायिक संदेशवहन हे असतं. व्यावसायिक संदेशवहनात जसं या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की कर्मचारी एकमेकांसोबत बोलतात आहेत. कर्मचाऱ्यांचे जे अधिकारी असतात ते त्यांच्यासोबत संवाद साधतात आहेत. टेलिफोन किंवा ईमेलद्वारे हे लोक बाहेरच्या व्यक्तींसोबत संवाद साधतात आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला व्यावसायिक संदेशवहनात पाहायला भेटतील. तर व्यावसायिक संदेशवहन म्हणजे काय? व्यवसाय संदेशवहन ही व्यवसायातील आणि व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांच्या माहिती सामायिक करण्याची प्रक्रिया आहे, असं आपल्याला व्यावसायिक संदेशवहन असं म्हणता येईल. प्रकार आता आपण बघणार आहोत. व्यावसायिक संदेशवहनाचे प्रकार काय आहेत? पहिले आहे अंतर्गत ऊर्ध्वगामी, म्हणजे कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या व्यवस्थापकाकडे जर काही माहिती पुरवली जात असेल तर त्याला आपण अंतर्गत ऊर्ध्वगामी असं म्हणतो. या फिगरमध्ये आपल्याला दिसेल की माहिती खालून वर जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला ऊर्ध्वगामी असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे खालच्या दिशेने, म्हणजे व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यांना जर काही निर्देश दिले जात असतील तर त्याला अंतर्गत खालच्या दिशेने होणारं संदेशवहन असं म्हटलं जातं. अंतर्गत म्हणजे कर्मचारी जर एकमेकांसोबत काही संदेशवहन करत असतील तर त्याला अंतर्गत बाजूकडील संदेशवहन असं म्हटलं जातं. त्यानंतर जर व्यवसायाच्या बाहेर जर संप्रेषण होत असेल किंवा बाहेरचे व्यक्ती जर व्यवसायातल्या लोकांची संदेशवहन करत असेल तर त्याला बाह्य संप्रेषण असे म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत की माध्यम कुठले कुठले आहेत. सर्वप्रथम आहे वेब आधारित संदेशवहन, म्हणजे ईमेलद्वारे किंवा वेबसाईटद्वारे जर संदेशवहन केलं जातं तर त्याला आपण एक वेब आधारित संदेशवहन असं म्हणतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बरेचदा संदेशवहन केलं जातं, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदेशवहन म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल मासिके कुठल्या तरी व्यवसायातून निघतात, त्याला अहवाल किंवा अधिकृत कागदपत्रे असं म्हणतात. टेलिफोन मीटिंग्स होतात, टेलिफोनद्वारे संदेशवहन केलं जातं. आमोरासमोर केलं जातं किंवा सादरीकरण, वेगवेगळे प्रकारचे सादरीकरण केले जातात, त्या सुद्धा व्यावसायिक संदेशवहन हे होत असतं. त्याशिवाय फोरम बोर्ड किंवा सामान्य प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण केलं जातं, ग्राहकांचं व्यवस्थापन केलं जातं, त्यांच्या काही तक्रारी असतील त्याचं निवारण केलं जातं. या सगळ्या गोष्टी व्यावसायिक संदेशवहनात येत असतात. त्यानंतर आपण बघणार आहोत की व्यवसाय संदेशवहनाचे फायदे कुठले असतात. सर्वात फायदा होतो कार्यक्षमतेत वाढ. व्यवसायाच्या किंवा व्यवसायातल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या लोकांमध्ये जर त्यांच्या कार्यक्षमतेत जर वाढ करायचं असेल तर व्यावसायिक संदेशवहन हे फार महत्वाचं असतं. निर्णय घेण्यास फार मदत असते. एकमेकांचे जर आपण मत जाणून घेतले, व्यवसायातल्या बाहेरच्या लोकांचे जर आपण मत जाणून घेतले तर आपल्याला निर्णय घेण्यास मदत होते, समस्या सोडविण्यास मदत होते. समजा व्यवसायासमोर काही अडचणी आल्यात, त्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवसाय संदेशवहन फार काम करते. ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यात व्यवसाय संदेशवहन ही महत्वाची भूमिका बजावते. ग्राहकांच्या काही तक्रारी असतील, ग्राहकांच्या काही अपेक्षा असतील तर व्यवसाय संदेशवहनद्वारे ते व्यवस्थापक आपल्याला जाणून घेतात. गैरसमजुतीत घट होते. कुठल्याही संवादाचा मुख्य उद्देश असतो की गैरसमजुतीत घट होणं आणि स्पर्धेला योग्य उत्तर देता येते. बाजारपेठ ही संपूर्णतः स्पर्धात्मक असते, अशा वेळेस स्पर्धेतल्या बाजारातला फार फायदा होत असतो. थँक्यू.